प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज डोंगेश्वरी पर्वत या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, या ठिकाणी सिद्धार्थ गौतम यांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 6 वर्ष. तुम्हाला माहीत पाहिजे, त्या 6 वर्षाच्या तपामुळं सिद्धार्थ गौतमाचं पूर्ण शरीर सुकून गेलं. जणू काही हड्डीचा सापळा असं भगवंताचं शरीर झालं. त्यांच्या डोळ्याकडे बघितलं तर कोरड्या विहिरीसारखे खोल आणि खोल भगवंताचे डोळे झाले. पाठीला हात लावला तर पोटाची चमडी हातामध्ये येऊ लागली. पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हातामध्ये येऊ लागला. अशा अवस्थेमध्ये भगवंतानी या डोंगरावरती, या पहाडावरती बघा, म्हणजे आता जेवढा डोंगर आहे ते त्या काळामध्ये कशा प्रकारे वातावरण असेल, आहे की नाही? आताच रोड नाही तर त्या काळामध्ये काय व्यवस्था असेल. तर या ठिकाणी आपण, ज्या ठिकाणी भगवंतानी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, त्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. जाण्यासाठी चांगला प्लेन रस्ता आहे, पायऱ्याचा पण रस्ता आहे. ज्यांना चालणं शक्य आहे त्यांनी सोबत चालायचं आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, गुडघ्यामध्ये गॅप आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी लोक डोली घेऊन थांबलेले आहेत. लक्षामध्ये, डोलींची त्यांचा रेट आहे 500 रुपये. लक्षामध्ये, बरेच उपासक म्हणतात की 400 घ्या, 300 घ्या, पण तुम्हाला माहिती आहे त्या दोघंजण जे घेऊन जातात ना, तर त्यांचा जीव असा पाणी होऊन जातो. एकदम असा परेशान होऊन जातात, ते जीव निघून जातो त्यांचा. कारण हा एवढा मोठा डोंगर चढून तुम्हाला घेऊन जाणं आहे त्यांना. तर म्हणून त्यांचे 500 रुपये एका डोलीचे रेट आहे. तर आपल्यापैकी जर कुणाला असं जायचं असं वाटत असेल की बा मी पायी चालू शकत नाही, लक्षामध्ये, तर त्यांनी डोली करायची आहे. डोलीचा वैयक्तिक वेगळा पैसा द्यायचा आहे 500 रुपये. आणि ज्यांना चालणं शक्य आहे, हिम्मतबाज आहे, ज्याला असं वाटतं की बा काही हरकत नाही, चालतो आम्ही, तर आपण सर्व सोबत चालायचं. बोलत चालत हसी मजा करत गेलं ना, तर काय नाही, रस्ता कसा कटला आणि कोणीकडे गेलो, आपण किती वर गेलो, किती उंचावर गेलो हे पण कळत नाही. लक्षामध्ये. आणि म्हणून ज्यांना शक्य आहे, आता त्या आई बघा डोली करून मनानेच निघून गेल्या. डोलीचा भाव रेट ठरवला ना, त्या डोलीचा त्यांच्याकडून 500 रुपये घेतले का 1000 रुपये घेतले का 700 रुपये घेतले माहीत नाही, परंतु त्या आई मनानेच गेल्या. आता त्या आईची डोली फोटो काढला असता आपण, त्यांच्या घरचे लोक डोली पाहिले असते तर आमच्या आई डोलीनं गेल्या, आहे की नाही? तर असो, काही हरकत नाही, त्या मनानं गेल्या, काही हरकत नाही, आपली पुढे भेट होणारच आहे. तर असो, आपल्यापैकी जर कोणाला डोली करायची असेल तर इथे 10-12 डोल्यावाले आहेत, त्यांच्याकडून आपण डोली करायची. ज्यांना चालणं शक्य आहे त्यांनी सोबत चालायचं. पण साधू साधू साधू. हे बघा, हे आपल्या आई वाकेकर आई बसल्या बघा डोलीमध्ये. हे बघा, हे अशा पद्धतीने ह्या डोल्या आहेत या ठिकाणी. आणि आपले सर्व उपासक वरती निघालेले आहेत डोंगेश्वरीवर. हे बघा, आपल्या आई काय नाव तुमचं? आपल्या धम्मसहलीतल्या उपासिका आहेत. हे बघा, हे आपले बाबा धम्मसहलीतले बाबा. काय नाव तुमचं बाबा? हा. हे बघा, हा डोंगेश्वरी पर्वत आहे, आपण बघत आहोत. उंचच्या उंच डोंगेश्वरी पर्वत. आणि या ठिकाणी बघा रोपवेची व्यवस्था होत आहे, काम चालू आहे. 2-3 महिन्यामध्ये तर आपल्याला रोपवेची व्यवस्था या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणजे वर जाण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. रोपवेची या ठिकाणी व्यवस्था होत आहे. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक बघा डोंगरावर निघालेले आहेत डोंगेश्वरी पर्वताकडे. ज्या ठिकाणी भगवंतानी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, त्या पर्वतावरती आपले उपासक या ठिकाणी निघालेले आहेत. हे बघा, आपल्या धम्मसहलीतील उपासक आता वर चढताना दिसत आहेत. डोंगेश्वरी पर्वतावरती जाताना थोडं दुपारचं वेळ आहे, ऊन जास्त आहे, तरी आपले उपासक थकलेले नाही आहे. हाँ चलो चलो चलो।
अशा पद्धतीने सर्व गरीब लोकांना आमच्या ताई बिस्किटचे पुढे दान देताना बघत आहोत. शिला विजय दाभाडे ह्या सर्व या ठिकाणच्या गरीब मुलांना आणि गरीब महिलांना या ठिकाणी बिस्किटचे पुढे दान देताना आपण बघत आहोत. शिला विजय दाभाडे ह्या गरीब लोकांना एक एक बिस्किटचा पुडा दान देताना आपण बघत आहोत. राधाबाई भालेराव आपल्या धम्मस्थलीतील उपासिका आहेत. या ठिकाणी गरीब लोकांना या ठिकाणी चिवडा वगैरे बिस्किट वगैरे सर्व दान देताना आपण बघत आहोत. निर्मलाबाई शंकर आढावे या आई सुद्धा या ठिकाणी गरीब लोकांना बघा चिवडा बिस्किट वगैरे सर्व वाटत आहेत. मंगलाबाई काळे या सुद्धा या ठिकाणी हे बघा आमच्या आई पुन्हा शेवटी डोली केली जाई ना आमच्या मंगलाबाई काळे या सर्व उपासकांना गरीब लोकांना या ठिकाणी पैसे वाटप करत आहेत, दान देत आहेत. लताबाई जगताप या सुद्धा या ठिकाणी अगदी गरीब लोकांना या डोंगेश्वरीच्या पायथ्याशी बसलेल्या लोकांना या ठिकाणी चिवडा दान देत आहेत. लताबाई जगताप यांच्याकडून या गरीब लोकांना चिवडा आणि बिस्किट वाटप या ठिकाणी करत आहेत. आई ते तुमचा रुमाल काढा आई, तुम्ही दिसत नाही बरोबर असं. लताबाई जगताप, हा आता ओळखा बघा लताबाई जगताप आहेत का. हा गीताबाई कदम या सुद्धा या ठिकाणी या डोंगेश्वरी पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या महिलांना गरीब महिलांना या ठिकाणी बिस्किट चिवडा पैसे वाटप करत आहेत. हे बघा गीताबाई जगताप कदम, गीताबाई कदम ना. हा हे बघा हे सर्व उमेश वासुदेव आपल्या धम्मस्थलीतील उपासक आहे. हा गरीब लोकांना चिवडा वाटप करत आहे बघा. उमेश वासुदेव. अविद्या सुनील मगर या आई सुद्धा आहे बघा गरिबांना लाडू भेट देत आहेत. लाडू संगीताबाई जाधव या बघा गरीब लोकांना या ठिकाणी अन्न वाटप करत आहेत, बिस्किट चिवडा पैसे. संगीताबाई जाधव या गरीब लोकांना बघा चिवडा फळ आणि पैसे वाटप करत आहेत. अशा पद्धतीने बघा डोंगर, अतिशय उंच डोंगर परिसर, हा परिसर आपण बघतोय. हा डोंगेश्वरी पर्वताचा परिसर आपण बघतो आहोत. हे बघा आमच्या आई डोंगर चढून चढून थकल्या म्हणून आता त्या खाली बसलेल्या आहेत. आमच्या ताई पण या ठिकाणी थोड्याशा थकल्या. हे बघा आपल्या धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी अर्ध्यामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांना थोडासा थकवा आला, जरा दम लागल्यासारखं झालं. जरा दुपारची वेळ आहे, ऊन कडक आहे, उन्हामुळे थोडासा जीव उन्हामुळे लाई होतोय. आणि आमच्या सर्व उपासिका बघा अर्ध्याच्या वर आलेल्या आहेत. आता थोडंसं आता थकवा आल्यासारखं वाटते जरा, आणि त्यामुळे इथे विसावा घेताना दिसत आहेत आपले सर्व महिला मंडळ. आपल्या या धम्मस्थलीमध्ये पुण्यावरून कमलबाई कदम, मुंबईवरून कमलबाई कदम, मंगलाबाई काळे यांच्या बहीण आहेत. त्यांची पण इच्छा होती की या धम्मस्थलीमध्ये सहभागी व्हायचं, पण काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही. पण ते दररोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात आणि आता त्यांना पश्चाताप होऊ लागला की मी खरंच संधी हुकवली मी. आणि म्हणून त्यांच्या त्या आई बहीण आहेत बघा मंगलाबाई काळे. आणि म्हणून आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं पुन्हा आपला टूर निघत आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी 800-7174-657 या भ्रमणध्वनीवरती आपलं
आजच सीट बुकिंग करा आणि बुद्ध जयंती निमित्ताने या धम्मसहलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावा। हे बघा आपल्या धम्मसहलीतील ह्या उपासिका यांनी डोली केलेली आहे। लताबाई सरोदे यांनी या ठिकाणी डोली केलेली आहे। अर्ध्यापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत। आता पुढे आपण प्रवास करत आहोत। बघा इथे हा डोंगर पहा, अतिशय डोंगर उंच परिसर आहे आणि आपले बघा उपासिका सर्व आता वरती आलेले आहेत। अगदी थोडाच आता बाकी आहे। हे बघा मला तर या आईचे भरोसा नव्हता वर चढतील म्हणून, पण बघा स्वतः त्या पायी चढत आहेत। हे बघा छायाबाई कदम आहेत आपल्या धम्मसहलीतील। मी सुरुवातीला विचार केला होता की आई चढणारच नाही डोंगर, परंतु हळूहळू का होईना पण त्या पूर्ण डोंगर चढत आहेत। आपल्याला टाटा बाय बाय करत आहेत बघा। साधू 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 साधू। हे बघा आपल्या धम्मसहलीतील उपासिका संगीताबाई जाधव। सुरुवातीला त्यांनी गरीब मुलांना, लोकांना, महिलांना बिस्किट फळ वाटप केले आणि शेवटी त्यांना कारण डोंगर उंच असल्याकारणाने त्यांना डोली करावी लागली। हे बघा आपल्या धम्मसहलीतील उपासिका आहेत। ह्या आई आहेत बघा। आम्हाला आईची गॅरंटी नव्हती की पायी चढतील म्हणून, पण इथपर्यंत आल्या त्या। काही मिनिटांमध्ये त्या डोली घेऊन आता वर जाणार आहे संगीता जाधव। जुना रस्ता हा आहे बघा, पायी रस्ता आहे, पायऱ्यांचा रस्ता आहे बघा। एकूण येत काही उपासक येत आहेत, जात आहेत। हे डोलीवाले या ठिकाणी सज्ज आहेत। संगीता जाधव या डोलीमध्ये बसलेले आहेत आणि आता वरती पोहोचत आहेत। हे बघा हे सर्व गरीब लोक आहेत या ठिकाणी। यांना लोक पैसे, बिस्किट वगैरे सर्व देतात। हे बघा मंगलाबाई काळे आणि आमच्या छाया कदम बघा प्राणी मात्रावर कशी दया करू लागले, बिस्किट देऊ लागले त्यांना। अशा पद्धतीने खूप कठीण आहे हा रस्ता। डोलीवाल्यांची कसरत आहे, डोलीवाल्यांची कसरत आहे। बघा आपल्या धम्मसहलीतील उपासिका कमलबाई करडक या आता डोली करून आता डोंगेश्वरी पर्वतावर निघालेल्या आहेत। हा रेडी चला आई बाय टाटा। या पद्धतीने डोलीवाल्यांचा अगदी जीव निघून जातो कारण एवढा डोंगर चढणं आहे। हे बघा हे खूप गरीब लोक आहेत या ठिकाणी आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी त्यांना बिस्किट, चिवडा, पोहे, मुरमुरे वगैरे सर्व देतात। हे बघा इथे माकडं आहेत। माकडांना बिस्किट देताना आपल्या छायाबाई कदम आणि मंगलाबाई काळे बघा। हे बघा हे माकडं। हे बघा छायाबाई कदम बिस्किट चारताना त्याचं भरलं त्याला आता नको म्हणते ते, आता त्याला भरलं त्याचं। हे आलं इकडं, घाबरू नका अरे साईड द्या साईड। हे बघा मंगलाबाई काळे या ठिकाणी। हे बघा माकडेला बिस्किट चला यायचं। हे बाई कसं बसलं माकड। हे बघा सर्व उपासिका आपल्या फुलांचं ताट घेऊन अगदी भगवंताचं पूजा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत। हे बाई माकडाला बिस्किट देताना बघा।
अशा पद्धतीने डोंगीसरी पर्वतावरती आपले उपासक पोहोचलेले आहेत. कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कथं अक्षयं खम मे धम्म संदिप्तिक अकालिक अक्षयं खम मे संग इत्तावताशं हि संगतं पुण्य संगतं सब्बे भूतानुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया सब्बे सत्ता साधु साधु Bang wacan itu punya ciri kayak gini gila nih deh. Lama. अशा पद्धतीने आपण डोंगीसरी पर्वतावर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हा डोंगीसरी पर्वत आहे. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता डोंगेश्वरी पर्वतावरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे आमच्या साळवे आई आहेत. आमचा एक छोटा बालक उपासक आहे, त्याची मम्मी आहे बघा. साधु 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 साधु. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.